ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली ठरवते की यावर्षी दहीहंडी आपण धूमधडाक्यात साजरी करायची। तेव्हा ते अर्जुन बोलत असतो की गेल्या वर्षी पण खूप मजा आली होती। कल्पना पण हो बोलते। कल्पना बोलते की घरातील मरगळ या सणामुळे निघून गेलेली असते। तेव्हा ते पूर्णाई बोलते की हा सण म्हणजे अधर्मावर धर्माचा विजय आहे आणि अर्जुनने श्रीकृष्ण बनून मधुबाऊंना जेलमधून सोडलेला आहे आणि असं बोलत पूर्णाई गोकुळाष्टमी धूमधडाक्यात साजरी करायचं असं ते बोलायला लागते। तेव्हा ते सायली बोलायला लागते की आपण अद्वैत आणि कलालाही बोलून घेऊया आणि अर्जुन बोलायला लागतो की त्यांना बोलवलं तर सगळ्या गोष्टी छान होतील आणि सायली बोलायला लागते आपण तेजस आणि मानिनी यांना पण बोलवूया आणि सायली बोलायला लागते की दहीहंडीमध्ये कुठली पण कमतरता राहिली पाहिजे नाही आणि सायली सांगायला लागते की आपली महत्वाची माणसं राहिली ते म्हणजे प्रतिमा आणि रविराज यांना पण बोलवून घेतलं पाहिजे। त्यानंतर सायली कला आणि अद्वैत या दोघांना फोन लावते आणि बोलते की तुम्हाला दहीहंडीच्या आदल्या दिवशी यायला लागेल। तेव्हा ते बोलतात की आम्ही आदल्या दिवशी येतो। त्यानंतर रविराज आणि प्रतिमा यांना फोन करण्याच्या अगोदर सायली विचार करते की त्यांना जाऊन आपण घरीच भेट घेऊया आणि त्यांना दहीहंडीला बोलवूया आणि तसं बघितलं तर आपण प्रतिमाला आणि रविराजांना बघितलं नाही त्यामुळे आपण त्यांना बघायला जाऊ। नंतर अर्जुन सायली प्रतिमाला भेटायला जाते आणि प्रतिमाला सायली भेटते तेव्हा तिला खूप आनंद होतो। रविराज त्यांना बघतो आणि बोलतो घरात या ना आणि त्यांना बसायला सांगतो। तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो आम्ही तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायला आलोय। तेव्हा इथे रविराज बोलायला कसलं इन्व्हिटेशन। तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की आम्ही दहीहंडी करणार आहे त्यामुळे तुम्हाला तिकडे यायचंच आहे। तेव्हा इथे प्रतिमा बोलायला लागते की अजून खूप दिवस बाकी आणि इतक्या लवकर। तेव्हा इथे बोलायला लागतो की आम्ही खूप मोठी तयारी करणार आहोत आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांना बोलवलं आहे आणि सायली बोलायला लागते की आपल्या घरात अंधार दूर झाला आहे त्यामुळे प्रकाशात आलो आहे त्यामुळे पुढच्या दिवसाची सुरुवात एकदम व्यवस्थित व्हायला पाहिजे त्यामुळे या सणाला तुम्ही दोघं आलं तर बरं होईल। तेव्हा इथे रविराज आणि प्रतिमा बोलायला लागतं का ठीक आहे आम्ही येतो। त्याच टायमाला तिकडे लपून असलेला नागराज हे सगळं ऐकत असतो आणि त्याच्या डोक्यात प्लॅन शिजायला तयार होतो आणि तो विचार करतो की आता प्रिया पण असते सगळ्या तिने तिकडच्या खबरी दिल्या असतात तशी पण ती काय कामाची नाही आता ती जेलमध्ये आहे आणि जे पण आता करायला लागेल ते मलाच करायचं आहे आणि नागराज बोलायला की मला आता जाऊन महिपतला भेटायला लागेल आणि पुढचा प्लॅन काय ते करायला लागेल। आता इथे अर्जुन आणि सायली दहीहंडीची तयारी करत असतात पण अर्जुन आणि सायलीला समजत नसतं की आता दहीहंडीच्या दिवशी काय होणार आहे। नंतर इथे नागराज महिपतकडे येतो आणि महिपत नागराजला भेटतो आणि बोलतो महिपत बोलायला लागतो की भरपूर दिवसांनी आला। तेव्हा नागराज बोलतो की तेव्हा इथे नागराज बोलायला लागतो की सगळीकडे टेन्शन आहे आणि माझ्यावर पण पाठ ठेवली जाते आणि अर्जुनकडचं सगळ्याकडे लक्ष असतं। तेव्हा इथे अर्जुनचं नाव ऐकल्यावर महिपत चिडतो आणि बोलतो की त्याचं नाव माझ्याकडे घेऊ नको। त्या टायमाला नागराज बोलायला लागतो की मला रविराज आणि प्रतिमा यांना दोघांना संपवायचं आणि त्यांची प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घ्यायची आहे। खरं बघायला गेलो तर प्रिया तर झाली आहे बाजूला आता सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार आणि तो खूप खुश झालेला असतो। त्या टायमाला महिपत त्याला नाही म्हणून सांगत असतो आणि तेव्हा नागराज त्याला बोलतो की कसं पण करून त्याला समजावून सांगतो आणि कसं पण करून या सगळ्या कामामध्ये त्याला राजी करून घेतो। इकडे अर्जुन खूप खुश असतो येणाऱ्या दहीहंडीसाठी तो खूप तयारीत असतो। इकडे महिपतला वाटत असतं की या प्रतिमाला जर संपवलं तर ती माझा चेहरा कधी ओळखू शकत नाही आणि मी वाचू शकतो आणि महिपतला वाटत असते की प्रतिमा आणि रविराजला संपवलं तर त्या अर्जुनला त्रासच होईल त्यामुळे हे काम करायलाच पाहिजे आणि ह्या महिपत पुढच्या प्लॅनिंग साठी तयार झाला असतो। इथे सगळेजण दहीहंडीच्या कार्यक्रमाला तयार झालेले असतात आणि सगळे खुश असतात। प्रतिमा आणि रविराज हे पण कार्यक्रमाला आले असते आणि सायली त्यांचं स्वागत करत असते आणि इकडे कला आणि अद्वैत हे सगळे आलेले असतात आणि त्यांचे स्वागत सुभेदार कुटुंब करत असतात। त्याच टायमाला कला आणि मानसी हे सायली बरोबर दहीहंडी फोडायला तयार झालेले असतात। चांदेकर प्रभू आणि किल्लेदार हे सगळे या दहीहंडीच्या कार्यक्रमाला आलेले असतात आणि सगळे सहभागी झालेले असतात। इकडे अद्वैत आपले कपडे चेंज करण्यासाठी तो आतमधल्या रूम मध्ये जात असतो। तो आतमध्ये जात असताना त्याच्या कानात एक गोष्ट पडलेली असते आणि तो विचार करायला लागतो की आतमध्ये आवाज कसला येतो आणि तो आतमध्ये जातो आणि तिकडे तो बघायला जातो तेव्हा तिथे महिपत आणि नागराजचा आवाज येतो आणि तिथे काही गुंड पण असतात। तेव्हा नागराज इथे गुंडाला सांगत असतो काय झालं तरी पण त्याला सोडायचं नाही आणि आता दहीहंडीचा पण मग कार्यक्रम आहे आणि दहीहंडीत काय झालं तरी पण कोणाला काय समजणार नाही। एकदा दहीहंडी फुटली तर त्यांचा जीव घ्यायचा आणि त्या टायमाला अद्वैत सगळं ऐकत असतो आणि हे सगळं ऐकल्यानंतर त्याला चांगला धक्का बसतो आणि तो विचार करतो कोणाला मारायचं काय ते आणि ते महिपत बोलायला लागतो त्या गुंडांना की काय पण करून त्या सायलीचे आई वडील वाचले नाही पाहिजे आणि महिपत त्यांना फोटो देतो आणि बोलतो हा फोटो बघा आणि हे काम करायचं। त्याच टायमाला अद्वैत हे सगळं ऐकतो आणि त्याला धक्का बसतो आणि त्या टायमाला महिपत त्या गुंडाला सांगतो की हे दोघांमध्ये कोण पण वाचलेलं नाही पाहिजे आणि महिपत त्या गुंडाला सांगतो मी आता अशा सिच्युएशन मध्ये आहे की मी कोणाला पण संपवू शकतो आणि तुम्ही त्याला मारलं नाही तर मी तुमची तिरडी
स्मशानात पाठवायला टाइम लागणार नाही. आणि तसं बघायला गेलो तर साक्षी जेलमध्ये गेल्यानंतर महिपत साक्षीच्या विरुद्ध जे पण जाब देत असतात त्यांना महिपत आता मारायला सुरुवात करत असतो. त्या टाइमला अद्वैत आतमध्ये जातो आणि विचारतो कोण आहेत तुम्ही सगळे. आणि त्या टाइमला महिपत घाबरतो आणि बोलतो कोण आला असेल आणि तो बाजूला उभा राहतो. ते नागराजला समजतं की हा अद्वैत चांदेकर आहे. हा अद्वैत त्यांच्याशी बोलण्यासाठी जातो. त्या टाइमला महिपतचे गुंड अद्वैतवर हल्ला करतात आणि तिकडनं निघून जातात. सायली वरच्या थराला पोहोचली आणि ती दहीहंडी फोडत असते आणि सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. इकडे प्रतिमा पण खुश असते आणि इकडे अर्जुन पण खुश असतो. आणि तो होत असताना इकडे अद्वैतवर हल्ला झालेला असतो. सायली ते वरच्या थराला पोहोचलेली असते आणि ती दहीहंडी फोडायला सुरुवात करत असते. त्याच टायमाला अद्वैत अर्जुन जवळ धावत येतो आणि त्याला सगळा रक्ताने लाल लाल झालेला असतो आणि अर्जुन त्याच्याकडे पाहत असतो आणि अर्जुन त्याला विचारत असतो हे सगळं कसं झालं. हे सगळं बोलत असताना अद्वैत बोलायला लागतो की सायलीचे आई बाबा जिवंत आहेत आणि हे सगळं दहीहंडी फोडत असताना सायली हे सगळं ऐकते. सायलीला दहीहंडी फोडताना चांगला धक्का बसलेला असतो. त्या अद्वैतवर झालेला हल्ला आणि आई बाबा आपले जिवंत आहेत हे ऐकल्यानंतर सायली उंचावरून खाली पडते आणि सायलीला चक्कर अद्वैतला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो. अद्वैतला डायरेक्ट आता अँब्युलन्स मध्ये भरून हॉस्पिटलमध्ये सायली खाली पडल्यामुळे तिला सगळं सावरतात आणि तिला चक्कर आलेली असते. त्याच टायमाला प्रतिमा बोलायला लागते. तिला चांगलं दुःख होतं आणि ती बोलायला लागते माझ्या मुलीला वाचवा, माझ्या मुलीला वाचवा. आणि एवढा मोठा कार्यक्रम चालू असताना अद्वैतवर हल्ला झाला आणि सायली खाली पडली हे सगळ्यांना पाहून आश्चर्यचकित होतात. आणि त्यानंतर तिला बेडवर झोपवलं जातं आणि त्या टायमाला प्रतिमा तिच्या पायावरचं तुळशीपत्र पाहते आणि तिला सगळ्या गोष्टी आठवायला लागतात. त्याच टायमाला तिची स्मरणशक्ती पुन्हा यायला लागते आणि तिला सगळं आठवायला लागतं. आणि प्रतिमाला आठवायला लागतं की सायली माझी मुलगी तन्वी लहान होती तेव्हा तिच्या पायाखाली तुळशीपत्र होतं. प्रतिमाला भास होतं असं वाटत असतं तरी पण ती सायलीचं तुळशीपत्र पायात जायला लागतं आणि तेव्हा तिला खरंच बघते की सायलीच्या तुळशीपत्र आहे. इकडे नागराज खूप घाबरलेला असतो. त्याला वाटत असतं की अद्वैतने त्याला पाहिलं नाही ना. कार्यक्रम झाल्यानंतर सगळे शांत बसलेले असतात आणि कोणाला काय करायचं काय कळत नसतं. इकडे अर्जुनला अद्वैतची काळजी असते. हॉस्पिटलमध्ये बघायला जायला जातो. इथे रविराज बोलतो की तू काळजी करू नको, आम्ही इथे हाव ना, सायलीला आम्ही बघतो. इकडे प्रतिमाला विचार असतो की माझ्या तन्वीच्या पायाखाली तुळशीपत्र आहे, मग सायलीच्या पायाखाली तुळशीपत्र कसं. इकडे महिपत आणि नागराजची वाट लागणार असते. बोलत असतात की प्रतिमा आणि रविराज यांना संपवायचं म्हणून त्यांनी माणसं पाठवलेली. पण अद्वैत मजा चालल्यामुळे त्या दोघांचा जीव वाचलेला असतो. आता सायली आता आपला आई वडील कोण आहे ते शोधून काढेल का आणि प्रतिमा आपल्या मुलीच्या पायाखालचे तुळशीपत्र पाहून तिला स्वीकारेल का पुढे पाहणे रंजकच होणार आहे.